रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन तुम्ही बसलेला आहात अशा ठिकाणी जिथे तुम्हाला प्रचंड वारा जाणवतोय. तुम्ही डोंगराच्या एका अशा कडेला आहात जिथनं खाली पाहिलं की 1800 फूट सरळ असा कातळकडा दिसतोय. एक विशाल काय दगडाची वाटी अर्धी केल्यावर कशी दिसेल असं त्या कड्याचं स्वरूप आहे. अर्धा किलोमीटर आणि अर्धवर्तुळाकार असा हा कडा आहे. त्या कड्यावरून तुम्ही जेव्हा खाली डोकावता तेव्हा तुमच्या हृदयामध्ये धडकी भरते. दरीमध्ये ढग जमायला लागलेत आणि ते ढग तुमच्या अनेक फूट खाली आहेत. अर्थातच तुम्ही ढगांच्या वर आहात. तुमच्या डोक्यावर सूर्य आहे आणि तुमची सावली त्या दरीतल्या ढगांवर पडतीये आणि तुम्हाला तुमच्या सावलीच्या भोवती दिसतंय इंद्रवज्र, अर्थातच पूर्ण गोलाकृती इंद्रधनुष्य. आज आपण जाणार आहोत कोकण कड्यावर. कोकण कडा हा हरिश्चंद्रगडाचाच एक भाग आहे. पण हरिश्चंद्रगड एवढा विस्तीर्ण आहे की त्या दोघांमध्ये सुद्धा 25 ते 30 मिनिटांचं अंतर आहे. कोकण कड्यावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी एक खूप प्रसिद्ध मार्ग म्हणजे नळीची वाट. ट्रेकिंग करताना इझी, मॉडरेट आणि हार्ड असे 3 प्रकार असतात. त्यापैकी हार्ड या कॅटेगरीमध्ये नळीची वाट हा ट्रेक येतो. ठाणे जिल्ह्यामधल्या बेलपाडा या गावामधून या ट्रेकची सुरुवात होते आणि पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणांवरून जबरदस्त वेगाने पाणी येतं त्याच वाटेने वर चढणं म्हणजेच नळीची वाट. अर्थातच हा ट्रेक फक्त उन्हाळ्यामध्येच शक्य होतो, कारण जेव्हा इथनं पाणी येत असतं तेव्हा आपण फक्त लांबून बघू शकतो. दुसरा मार्ग आहे खिरेश्वर या गावातून. खिरेश्वरवरून हरिश्चंद्रगडावर तुम्ही येऊ शकता आणि तिथनंच तुम्ही कोकण कड्यावरही जाऊ शकता. आणि तिसरा मार्ग आहे नगर जिल्ह्यातल्या पाचनई या गावामधून. पाचनईमधनं तुम्ही हरिश्चंद्रगडावर येऊ शकता. तुम्ही हरिश्चंद्रेश्वर मंदिरामध्ये जाऊ शकता. केदारेश्वर गुहेमधनं लेण्या एक्सप्लोर करून कोकण कड्यावर जाऊ शकता. कोकण कडा हा प्रत्येक ट्रेकरचं माहेरघर आहे असं म्हटलं जातं, कारण हे जगावेगळ्या ठिकाणी. म्हणजे त्या कड्यावर तुम्ही जेव्हा बसता आणि तो रानवारा तुमच्या डोक्यामध्ये जातो तेव्हा भन्नाट असे विचार येतात. या वाऱ्याचा प्रभाव इतका आहे की एखादा झरा जो कड्यावरनं खाली पडत असेल तो खाली न पडता वर आकाशामध्ये जाताना दिसतो. अनेक वर्षांपर्यंत कुठल्याही प्रकारचं फेन्सिंग या कड्यावर नव्हतं, पण अलीकडच्या काळामध्ये स्वतःला हिरो समजणारे काही ट्रेकर्स तिथे आले आणि त्यांच्यामुळे इथे आता फेन्सिंग घातलं गेलंय. सह्याद्रीमध्ये ट्रेक करताना स्वतःला सेफ ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सह्याद्रीचा रिस्पेक्ट करणं. कारण कुठल्याही क्षणी तुमचं एक चुकीचं पाऊल तुमच्या आणि इतरांच्या आयुष्यावर बेतू शकतं. त्यामुळे ऑलवेज रिस्पेक्ट सह्याद्री. आणि जेव्हा तुम्ही सह्याद्रीचा रिस्पेक्ट करता तेव्हा सह्याद्री नक्कीच तुम्हाला सुखरूप ठेवतो. कोकण कडा हे नाव कसं पडलं? कारण कोकणाकडे बघणारा हा कडा आहे. मी तुम्हाला सांगितलं की कोकण कडा हा हरिश्चंद्रगडाचाच पार्ट आहे. अर्थातच हा येतो नगर जिल्ह्यामध्ये. आणि जेव्हा कोकण कडा आपण उतरतो तेव्हा सुरू होतो ठाणे जिल्हा. अर्थातच सह्याद्रीचा घाटमाथा आणि कोकण यांच्यामधला हा दुवा आहे, म्हणूनच याला कोकण कडा म्हटलं जातं. कोकण कड्यावरनं तुम्ही 3 जिल्हे एकाच वेळी बघू शकता. कोकण कड्याच्या पलीकडे कोकण म्हणजेच ठाणे जिल्हा. कोकण कड्याच्या डाव्या बाजूला माळशेज घाट तुम्हाला दिसतो म्हणजेच पुणे जिल्हा. आणि कोकण कडा स्वतःच आहे नगर जिल्ह्यामध्ये. नाणेघाटाचा परिसर, आजोबा पर्वत, तारामती शिखर, रोहिदास शिखर अशी अनेक शिखरं तुम्हाला या कोकण कड्यावरनं दिसतात. एक विस्तीर्ण परिसर महाराष्ट्रातला तुम्हाला इथून बघता येतो. पण जर तुम्ही पावसाळ्यामध्ये इथे गेलेला असाल तर व्हिजिबिलिटी खूप कमी असते. कोकण कड्यावर मुक्काम करण्याची एक वेगळीच मजा आहे, कारण रात्री तुमच्या टेंटमध्ये घुसणारा अतिशय वेगाने येणारा असा रानवारा असतो ना, तो तुम्हाला शांत बसूच देत नाही. पण ती मजा सुद्धा सगळ्यांनी अनुभवायला पाहिजे. कोकण कड्यावरूनच तुम्ही तारामती शिखराकडे निघू शकता. काही मिनिटांमध्ये तुम्ही तारामती शिखरावर पोहोचता आणि हरिश्चंद्रगडावरचा सर्वात टॉप पॉइंट हा तो असतो. तिथून सुद्धा तुम्ही कोकण कड्याचं दर्शन घेऊ शकता, आजोबा पर्वत पाहू शकता आणि सह्याद्रीमधले इतर अनेक डोंगर आणि शिखरं तुम्हाला तिथून दिसतात. यूट्यूबवर कोकण कडा असं सर्च केलं ना की अनेक डॉक्युमेंटरीज आणि व्लॉग्स तुम्हाला दिसतील. नुसतंच महाराष्ट्रातले नाही तर भारतभरातले, जगभरातले अनेक ट्रेकर्स इथे येऊन गेलेत आणि ते याला आपलं माहेर म्हणतात. कारण कोकण कडा
सह्याद्रीप्रमाणेच आपल्याला आपलंसं करून घेतो. त्यामुळे तुमचा पुढचा ट्रेक प्लॅन कराल तेव्हा हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा इथे नक्की जा. फिरत्या चाकावर आज आपण गेलो होतो कोकणकड्यावर. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.